आता बातमी येते मुंबईतल्या आझाद मैदानामधनं, कारण आझाद मैदानात आता तंबू ठोकण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। आंदोलक जिथे बसत होते तिथे आता टेंटची तंबूंची तयारी करण्यात आलेली आहे आणि तंबू टाकण्याचं काम आता सुरू करण्यात आलंय। पावसामुळे अडचण होऊ नये त्याच्यामुळे आता सगळे आंदोलक जिथे बसायचे तिथे आता टेंट टाकला जातोय, त्याच्या दृष्टीने तयारी सुरू। गेल्या 3 दिवसापासून मराठा आंदोलक सीएसएमटी परिसरामध्ये मोठ्या संख्येने पाहायला मिळत होते, पण आता ही गर्दी काहीशी कमी होताना बघायला मिळते। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी, बघूया। मनोज जरांगे पाटलांचा आजच्या आंदोलनाचा 4था दिवस। या 3 दिवसाआधी सीएसटी स्थानकावरती मोठी गर्दी होती, पण सध्या आपण बघू शकतो आंदोलकांची गर्दी ही कुठेतरी कमी झाली आहे। स्थानकावरती पावसामुळे सर्व आंदोलक जे होते हे या स्थानकावरती आश्रयासाठी येत होते, पण आपण आता बघू शकतो कुठेतरी एकंदरीत जी गर्दी आहे ती आता कमी झाली आहे आणि कार्यालयामधून जे आता नागरिक हे घरासाठी निघाले आहेत त्यांना देखील आता कुठे अडचण न होताना आपण बघू शकतो। काय सांगशील? गर्दी कमी झालेली नाही आहे। वाशीला जी आमची सोय करून दिली तिकडे आमचे बांधव गेलेले आहेत आणि हायकोर्टाचा जो निर्णय आला की वाहनं अडवा आहे ते कोणी दंडेलशाही करू नये, आमचा हा आम्हाला बाबासाहेबांच्या राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे, त्यानुसार आम्ही आंदोलन करतोय। आमची कोणाला काही अडचण होणार नाही आणि आता अजून सुद्धा आमच्या गाड्या गावाकडून येत आहेत। मी स्वतः आमच्या गाववाल्यांनी स्वतः 3 टन पेरू स्वखर्चातून घेतलेला आहे। त्या गाड्या आपण बघू शकतो एकंदरीत संपूर्ण आता ही ज्या स्थानकावरची गर्दी ही आता कमी झालेली आहे, त्यामुळे कुठेतरी आता पुढच्या दिवशी काय होतं हे बघणं महत्त्वाचं राहील। कॅमेरामन हेमंत कदमसह ईशान देशमुख, एबीपी।